श्रीपाद श्रीवल्लभ ते श्री स्वामी समर्थ ही आज आपण एक अद्भुत अवतार कथा पाहणार आहोत. कधी कधी एखादा साधा वाटणारा क्षण आपल्या आयुष्यात आपल्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकतो. एका आईने एका भिक्षुकाला दिलेली भिक्षा आणि त्या एका भिक्षेच्या बदल्यात मिळालेला आशीर्वाद, पुढे जाऊन त्याच आशीर्वादातून प्रकट झालेला दत्तात्रेयांचा पहिला अवतार. हीच अद्भुत कथा आहे श्रीपाद श्रीवल्लभांची आणि पुढे श्री स्वामी समर्थांच्या अवतारापर्यंत पोहोचणाऱ्या दत्त परंपरेची. आंध्र प्रदेशातील पिठापूर या गावात अप्पलराज आणि त्यांची पत्नी सुमती हे दाम्पत्य राहत होते. दोघेही श्री दत्तात्रेयांचे परमभक्त होते. त्यांना 4 मुले होती, पण 2 मुले लहानपणीच गेली होती आणि उरलेल्या 2 मुलांपैकी एक अंध तर दुसरा पंगू होता. मात्र सुमती मातेची श्रद्धा अढळ होती. एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्धाचा कार्यक्रम होता. दुपारची वेळ होती. अचानक दारातून एका भिक्षुकाचा आवाज आला, माते भिक्षा वाढ. सुमती बाहेर आल्या. घरात श्राद्धाचे जेवण तयार होते, पण त्या भिक्षुकाच्या तेजस्वी रूपाकडे पाहताच सुमती मातेला काहीच सुचले नाही. त्यांनी त्या अतिथीला भिक्षा दिली. भिक्षा स्वीकारल्यानंतर त्या तेजस्वी पुरुषाने प्रसन्न होऊन विचारले, माते तुला काय हवे आहे, माग. सुमती माता म्हणाल्या, माझी 2 मुले अंध आणि पंगू आहेत. मला तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र हवा आहे. आणि तेव्हा त्या भिक्षुकाने जे सांगितले ते ऐकून सुमती माता स्तब्ध झाल्या. माते मीच तुझ्या पोटी जन्म घेईन. भक्तांनो, तो साधा भिक्षुक नव्हता. स्वतः श्री दत्तात्रेय सुमती मातेची परीक्षा घेण्यासाठी आले होते आणि दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी काही काळानंतर त्यांच्या पोटी जन्म झाला श्रीपाद श्रीवल्लभांचा. श्रीपाद श्रीवल्लभ लहानपणापासूनच विलक्षण होते. त्यांच्या अंगी असलेले ज्ञान, तेज आणि आध्यात्मिक सामर्थ्य सामान्य नव्हते. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत ते आपल्या माता पित्याजवळ राहिले. त्यानंतर त्यांनी जनकल्याणासाठी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. हे ऐकून माता पित्यांना फार दुःख झाले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, ब्रह्मचर्य हाच माझा आश्रम आणि योग हेच माझे कर्म आहे, तरी मी तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही. आणि मग त्यांनी आपल्या 2 भावांकडे कृपादृष्टीने पाहिले आणि भक्तांनो, ज्यांना जग अंध आणि पंग म्हणून ओळखत होते त्या दोन्ही भावांचे शरीर पूर्ण झाले. दोघेही निरोगी आणि तेजस्वी झाले. मात्या पित्यांना वंदन करून श्रीपाद श्रीवल्लभ तीर्थयात्रेला निघून गेले. पुढे त्यांनी अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट दिली आणि शेवटी कुरवपूर येथे त्यांनी बराच काळ वास्तव्य केले. या काळात त्यांनी अनेक भक्तांचे दुःख दूर केले, अनेकांना आशीर्वाद दिले आणि असंख्य लोकांचे कल्याण केले. श्रीपाद श्रीवल्लभांची अवतार समाप्ती आली आणि त्यांच्या नंतर दत्त परंपरेत पुन्हा एक महान अवतार प्रकट झाला, तो म्हणजे श्री नृसिंह सरस्वती. यांचा जन्म विदर्भातील कारंजा या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांचे जीवन अध्यात्म आणि साधनेने भरलेले होते. पुढे त्यांनी संन्यास स्वीकारला आणि अनेक तीर्थक्षेत्रात भ्रमण केले. कारंजा, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, औदुंबर, नृसिंहवाडी आणि गाणगापूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले. असंख्य भक्तांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि इसवी सन 1458 मध्ये त्यांचे अवतार कार्य संपले. पण दत्तगुरूंची लीला इथे संपलेली नव्हती. कर्दळी वनातून पुढे प्रकट होणार होता एक असा अवतार ज्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द भक्तांसाठी आधार बनणार होता, ज्यांच्या दर्शनाने हजारो भक्तांचे जीवन बदलणार होते आणि त्यांच्या एका वाक्याने आजही लाखो भक्तांच्या मनाला धीर मिळतो. ते वाक्य म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते कोण होते? कर्दळी वनातून त्यांचा अक्कलकोट पर्यंतचा प्रवास कसा झाला आणि स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांसाठी कोणकोणत्या अद्भुत लीला केल्या, ही अद्भुत कथा आपण पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वामींचे नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ.